सिडको महामंडळाचा नवी मुंबई विमानतळ प्रभाव अधिसूचित क्षेत्र म्हणजेच नैना प्रकल्प रद्द करण्यासाठी पुन्हा एकदा प्रकल्पग्रस्त एकवटणार आहेत। मागील 2 वर्षांपासून नैना प्रकल्प रद्द करण्यासाठी शेतकऱ्यांनी विविध आंदोलने केली आहेत। 1 जुलैपासून बेलापूर येथील नैना टॉवर समोर शेतकरी प्राणांतिक उपोषण करणार आहेत। नवी मुंबई विमानतळ प्रकल्पापासून 25 किलोमीटर क्षेत्रासाठी नियोजनबद्ध बांधकामातून स्मार्ट शहर उभारण्यासाठी नैना प्रकल्पाची घोषणा 2013 साली करण्यात आली। या प्रकल्पामध्ये संपादित जमिनीचा 40% विकसित भूखंड शेतकऱ्यांना दिला जाणार आहे। हा सर्व चांगला मोबदला असल्याचे सिडको अधिकाऱ्यांचा दावा आहे। परंतु नवी मुंबई विमानतळ प्रकल्पासाठी शेतकऱ्यांना कोट्यावधी रुपयांचे पॅकेज दिल्याने नैना बाधित शेतकऱ्यांनी सुद्धा जमिनीच्या संपादनापोटी सिडकोने व राज्य सरकारने चांगले पॅकेज द्यावे किंवा UDCPR कायद्यानुसार नैना क्षेत्रातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली आहे। शेतजमिनीसमोरील रस्ते व पायाभूत सुविधा राज्य सरकारने स्वखर्चातून उभारून विकसित भूखंड शेतकऱ्यांना द्यावा अशी मागणी तरुण शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे। नैना प्रकल्प जाहीर करताना शेतकऱ्यांना विश्वासात न घेता तसेच शेतजमिनीचे भूसंपादन न करता थेट शेतकऱ्यांच्या जमिनीवर नैनाचा प्रारूप विकास आराखडा जाहीर केल्यामुळे विमानतळ प्रकल्प शेजारी शेतजमिनी असूनही शेतकऱ्यांच्या जमिनीचा दर कोसळल्याने शेतकऱ्यांना कवडीमोल भावाने जमिनी विकाव्या लागल्या। शेतकऱ्यांची सुशिक्षित पिढी सिडकोच्या कारभाराविरोधात एकवटली असून त्यांनी गावठाण विस्तार हक्क समिती स्थापन केली आहे। मागील 2 वर्षांपासून नैना प्रकल्प रद्द करण्यासाठी सिडको विरोधात या समितीसह शेकाप आणि महाविकास आघाडीतील राजकीय पक्ष तसेच प्रकल्पग्रस्तांच्या सामाजिक संघटना आंदोलन करत आहेत। सध्या याच समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी पुन्हा आक्रमक पवित्रा घेत 1 जुलैपासून बेलापूर येथील सिडको मंडळाच्या नैना टॉवर क्रमांक 10 समोर प्राणांतिक उपोषण करणार असल्याचे समितीचे अध्यक्ष अनिल ढवळे यांनी सांगितले आहे। मी वर्षा काटेकर, योद्धा न्यूज, नवी मुंबई।